नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर MSRTC ST बसेस न्यूज, ST महामंडळाचा मोठा निर्णय, महिला आणि वृद्धांना STच्या तिकिटासाठी नवीन नियम लागू, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ST महामंडळाचा हा मोठा निर्णय काय आहे व तिकिटांसाठी कशा पद्धतीने नवीन नियम लागू झालेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, MSRTC ST बसेस न्यूज अपडेट, ST महामंडळाचा मोठा निर्णय, महिला आणि वृद्धांना STच्या तिकिटासाठी नवीन नियम लागू। पहा अपडेट काय सांगतोय। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने म्हणजे MSRTC महिलांबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात तिकिटांच्या सवलतीमध्ये बदल केला आहे। यापूर्वी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ST बसचा प्रवास मोफत होता, परंतु तो आता मोफत नसणार आहे। सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून मिळालेल्या ओळखपत्राच्या मदतीने बसचा प्रवास मोफत होऊ शकतो। सवलतीचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळणार असून यामुळे योजनेची प्रणाली ही अधिक प्रभावीपणे होण्याचा उद्देश परिवहन मंडळाचा आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच या ठिकाणी महिलांना तिकिटामध्ये मार्च 2023 मध्ये जाहीर झालेल्या योजनेअंतर्गत महिलांना STच्या सर्व प्रकारच्या बसेस, त्याच्यामध्ये साधी, मिनी, निम आराम, शिवशाही, स्लीपर यामध्ये 50% सवलत दिली जात होती, परंतु आता या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही नवीन नियम अटी लागू करण्यात आल्या आहेत। या बदलांमुळे महिलांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतील। यामुळे सवलतीच्या वापरामध्ये काही सुधारणा देखील करण्यात आली आहे। राज्य परिवहन मंडळाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत। महिलांसाठी ही सवलत लाभदायक ठरली होती, परंतु आता त्यासाठी अधिक नियमाची आवश्यकता असणार आहे। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। एकूणच महिला प्रवाशांना 50% सवलतीचा लाभ घेण्यासाठी ST महामंडळाने एक विशेष ओळखपत्र जारी केले आहे, जे त्यांच्यासोबत असणे अनिवार्य असणार आहे। हे ओळखपत्र नसल्यास प्रवाशाला पूर्ण तिकीट खरेदी करावी लागणार आहे। राज्याबाहेर प्रवास करताना ही सवलत फक्त महाराष्ट्रापर्यंतच लागू होईल, त्यानंतर प्रवाशांना संपूर्ण तिकीट खरेदी करावे लागेल। काही शहरांतर्गत मार्गावर जसे की पनवेल ते ठाणे या सवलतीचा लाभ घेतला जाणार नाही। अशा मार्गावर प्रवास करताना पूर्ण तिकीट भरणे आवश्यक असेल। या नवीन नियमामुळे महिला प्रवाशांना अधिक सुविधा या ठिकाणी मिळतील। बघा एकूणच कशा पद्धतीने अपडेट आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ST प्रवासाच्या सवलतीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। 65 ते 75 वयोगटातील पुरुष आणि महिला ज्येष्ठ नागरिकांना ST प्रवासावर 50% सवलत मिळणार आहे, तर 75 वर्षांवरील नागरिकांना ST बसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे। यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुलभ आणि आरामदायक प्रवास करता येईल। या निर्णयामुळे त्यांना आर्थिक दृष्टिकोनातूनही मोठा फायदा होईल। सरकारच्या या उपक्रमामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव आणखीन सोयीस्कर होईल। ही सवलत त्यांना जीवनातील शेवटच्या वयात थोडं अधिक आराम देईल। ओळखपत्र आणि सवलतीचे नियम ST महामंडळाने दोनही गटातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा नियम जाहीर केला आहे। या गटातील प्रवाशांना त्यांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे। ओळखपत्र न आणल्यास त्यांना कोणताही सवलतीचा लाभ मिळणार नाही। अशा परिस्थितीत प्रवाशांना पूर्ण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजे MSRTC ST बसेस अपडेट। ST महामंडळाचा हा मोठा निर्णय, महिला आणि वृद्धांना STच्या या तिकिटासाठी नवीन नियम जे लागू झाले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत।
अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.